21/10/2025 रोजी जे याचिका दाखल केली आहे तिचा नंबर आहे 32/446/2025 आणि या प्रकरणात माननीय न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी आम्हाला 6/11 रोजी तारीख ठेवलेली आहे. पण दरम्यान जर निवडणुकीचा काही प्रोग्राम जाहीर झाला तर आम्ही मंगळवारी चीफ जस्टिसकडं आम्ही त्याची तारीख घेणार आहोत आणि एकत्रित सुनावणी घेण्याची ती विनंती करणार आहोत. या परळीमध्ये जे वार्डचं प्रभागचं निर्मिती झाली त्या प्रभाग निर्मितीमध्ये शासनानं जे गाईडलाईन दिलेले आहेत दिनांक 10 जून 2025ला जे गाईडलाईन दिल्यात त्याचा कुठं त्यांनी हे केलेला विचार केलेला नाही. केवळ राजकीय दबावाखाली आता मी जर एक उदाहरण देतो की ए वार्ड आहे त्याच्यामध्ये 10 वर्ष कंटिन्युअस एक नगरसेवक निवडून येतो तर त्याचा वार्डमधले सगळे नावं दुसऱ्या वार्डमध्ये टाकतात शेजारच्या. असे जे जुने लोक वार्ड निवडून येणार आहे प्रभागामध्ये वार्डामधून त्यांचे पूर्ण मतदार यादीतली नावं इकडे तिकडे ॲडजस्ट केलेत आणि वेगळेच प्रभाग निर्मिती केलेत. आता परळीमध्ये जर पाहिलं की आता मी एक अनवरलाल शेख हे माजी नगरसेवक होते सत्ताधीश त्यांच्या वार्डातले 800 ते 900 लोक कमी केले आणि वार्ड त्यांचा आता प्रभाग 15 आहे 16, 17 आणि 14 या वार्डातले ते लोक समाविष्ट केले. त्याच्यामुळं ज्यांना 800 लोक मतदार गेल्यामुळं त्यांचं बरंच नुकसान झालं आणि राजकीय नुकसान खच्चीकरण होणार आहे. आता यामध्ये गाईडलाईन अशा आहेत की प्रभाग रचना याची सुनावणी कलेक्टरच्या शिवाय कोणाला घेता येत नाही आणि कलेक्टरनं सुनावणी घेऊन त्याचा निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवावा लागतो. परंतु यामध्ये SDMनं सुनावण्या घेतल्या ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण ह्या 10 जूनचा जो GR आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की प्रारूप प्रभाग रचना मुख्य अधिकाऱ्याने तयार करायची, प्रारूप निवडणूक प्राप्त अधिकाऱ्याची मान्य सादर करणे, मान्यता देणे आणि सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी घेणे. परंतु याचं जिल्हाधिकाऱ्याला पॉवर डिलिगेट करता येत नाही. त्यामुळे हे प्रक्रिया जी सुरू केली आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आता मतदार याद्याचं जर पाहिलं ते मतदार याद्यावर इतका घोळ केलेला आहे त्यांनी मनमानीप्रमाणे त्याचं मनमानीप्रमाणे इकडचे लोक मतदार काढले तिकडे ॲडजस्ट केले आणि ह्याचं केवळ राजकीय हस्तक्षेप झालेला आहे. यामुळं आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. ते 21/10ला याचिका दाखल केली आहे. 22ला कोर्टासमोर आम्ही तारीख मागितली. न्यायमूर्ती सचिन देशमुख सुट्टीतले न्यायमूर्ती. परंतु अशाच लातूरच्या एका प्रकरणामध्ये प्रभाग रचनेच्या संदर्भात सुट्टीच्या अगोदर 18 तारखेला सुनावणी झाली होती. 17 तारखेला सुनावणी झाली होती. त्यावेळेस चीफ जस्टिसनं असे आदेश दिले प्रशासकीय आदेश की अशा सर्व याचिका औरंगाबाद, नागपूर सगळ्या खंडपीठासमोरच्या कोल्हापूर ह्या सगळ्या सुनावण्या सगळे एकत्र कराव्यात, सगळे प्रकरण एकत्र करावेत आणि त्यानंतर पुढील आदेश चीफ जस्टिस देतील. आता हे प्रकरणाची सुनावणी आपली 6 नोव्हेंबरला ठेवण्यात आली. यामध्ये आमचे निवडणूक आयोग, कलेक्टर, मुख्य अधिकारी यांना प्रतिवादी केलेले आहेत. तर आता हे जे मतदान घेणार आहे आणि अचानक जर इलेक्शन लागले तर आम्हाला लिबर्टी आता मी सोमवारी मॅटर मेन्शन करणार आहेत कारण हे प्रशासकीय आदेशामुळं असं याचिका असे एकत्र करण्याचं ठीक आहे पण त्याला तारीख देणं आवश्यक आहे. आता सोमवारी किंवा मंगळवारी चीफ जस्टिसकडेच मॅटर मूव्ह करणार आहेत आणि एकत्रित कारण 31ला हे लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता निवडणूकची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तर शासनाच्या आदेशमध्ये तुम्ही पिटिशन दाखल करणार आहात
नाही केले, दाखल ऑलरेडी केले. सुट्टीतल्या न्यायमूर्तींनी त्याची तारीख निश्चित केली आहे 6 नोव्हेंबर. आणि हे किती मतदार लावलेत म्हणते तुम्ही? हां, किती मतदार लावलेत परळी मतदारसंघामध्ये? मतदाराची संख्या त्यांनी काय प्रभाग रचना जे वार्ड प्रभाग जे स्थापन केलेत, जवळजवळ प्रभाग त्याच्यामध्ये प्रभाग 16 आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये दोन लोक निवडून द्यायचे तुम्हाला. त्याचं रिझर्वेशनही काढलेलं आहे. आता हा रिपोर्ट मुख्य अधिकारी नगर परिषद हे प्रारूप ज्यावेळेस जाहीर केला 18/8/25 ते 31/8पर्यंत हरकती व सूचना होत्या. त्यांनी हा रिपोर्ट शासनाकडे दाखल केलेला आहे. आणि मतदार याद्यामध्ये बी आमचे असे ऑब्जेक्शन आहेत. मी एक ऑब्जेक्शन वाचून दाखवतो की ते गंभीर आरोप केले त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन. त्यामुळं हे जे जुने नगरसेवक आहेत ना, जे नेहमी निवडून आत्तापर्यंत कंटिन्युअसली निवडून आलेत, त्यांच्या याच्यावर निवडणुकीवर परिणाम होणार आहे. मी वाचून दाखवतो काय ऑब्जेक्शन आहे. परळी वैजनाथ नगर परिषद प्रभाग 15च्या निर्मिती व सीमांकनाबाबत महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत हा कायदा आहे. नियमबाह्य बेकायदेशीर प्रभाग रचना केल्याबाबत आक्षेप व हरकत अर्ज असे त्यांनी जवळजवळ. आता मेन म्हणजे भौगोलिक सलगतेचा तत्वाचा भंग, पुन्हा जॉग्राफिकल कंटिग्युटी हे पाहिजे, पुन्हा नैसर्गिक दळवण्याचे मार्ग विचारात घेणे, नाल्या, पुन्हा कुठले हे जे मोठे ओढे असे त्याचा विचारात घ्यायला पाहिजे. असे तुकडे पाडता येत नाहीत. ते नद्या, नाले, मोठे रस्ते, रेल्वे रोड इत्यादी नैसर्गिक सीमाचा विचार करायला पाहिजे. पुन्हा 2011ची जनगणना घेतली त्यांनी. 11 नंतर प्रत्येक 10 वर्षात जनगणना होते, पण 11चा केली. त्याच्यामुळं हजारो मतदाराचा विचार झालाच नाही. 11च्या जनगणनेनुसार केल्यामुळे बरंच हे केलं नाही. पारदर्शक अभाव आणि गैरबद्ध कायदेशीर पद्धतीचा वापर, प्रभाग रचनेसाठी गुगल मॅपसारख्या आधुनिक साधनाचा वापर करून सीमांकनाचे सोपे आणि सुरळीत नकाशे तयार करण्याच्या सूचना आहेत. मात्र प्रस्तुत प्रकार या सूचनाचा भंग झाल्याचे स्पष्टपणे दिसते. प्रभाग सीमारे वर्णन करता उत्तर, पूर्व, दक्षिण असे आम्ही बरेच ऑब्जेक्शन घेतले. हा जो मतदान बदलण्याचा जो प्रकार झाला त्याच्या मागे कोण आहे? आणि हे राजकीय सत्ताधारी, राजकीय आता तिथं जर सत्ताधारी जे आता जे पॉवरफुल कोण आहेत त्यांनी हे केलेलं आहे की इव्हन धनंजय मुंडे आमदार ते आजारी असल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते तर त्यांचे नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती, पण त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नगरसेवकाच्या कुठल्या आक्षेपाचा विचार झालेला नाही त्याच्यामध्ये. यामुळे इनडायरेक्टली धनंजय मुंडेच्या जे नगरसेवक आहेत इच्छुक त्यांच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे. याचीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण आता सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि हे एकत्रित याचिका केल्यामुळं आता याची मुंबईमध्ये सुनावणी होईल मुख्य न्यायमूर्तीकडे. आता आम्ही तशी मंगळवारी मागणी करणार. या जे आपण जे पिटिशन दाखल केलेलं आहे याचा परिणाम नक्कीच येणाऱ्या नगरपालिका हो त्याच्यावर होणार आहे. आणि लांबू पण शकतात का अशा नगरपालिका? नाही, आमची तेच हे आहे की तर आमचे ऑब्जेक्शन विचारात घ्या आणि जे कॉम्पिटंट अधिकाऱ्यांना जर ऑब्जेक्शन ऐकायला पाहिजे होते. कायद्याची तरतूद असताना जर तुमचा खालचा अधिकारी सब डिव्हिजनल ऑफिसर ऐकला त्याला अर्थच राहणार नाही ना. आणि असं जर कोर्ट ताबडतोब याच्यावर ऑर्डर करेल. आमची मागणी बी इलेक्शन स्टे करा. तुमच्यात आता हे लोकसभा विधानसभा जे आपण पाहतो ना, पूर्ण देशामध्ये मतदार याद्यामध्ये घोळ आहे. तर हजारो इकडचं मतदान इकडे केलेले आहेत. त्याच्यामुळं हे अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे. तर तुम्ही लोकांना काय आवाहन करताना आणि शासनाला काय आवाहन करता की शासनानं हे मतदार याद्यातला घोळ आणि आता जे प्रभाग रचना जे बेकायदेशीर ज्या अधिकाऱ्यांनी हिअरिंग सुनावण्या घेतल्या आहेत त्यांना कलेक्टरला आदेश द्यावेत की कलेक्टरच्या व्यतिरिक्त
कुठल्या व्यक्तीने सुनावणी घेऊ नयेत, ते बेकायदेशीर आहे. आणि निवडणूक आयोगानं त्याचे सध्या विचार करायला पाहिजे की आदेश स्पष्ट असताना शासनाचे हे कलेक्टरला पॉवर डेलिगेट करता येत नाहीत. कलेक्टरने स्वतः हा कायद्याचा विचार करावा. तर हे होते विधितज्ञ ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे साहेब यांनी आत्ताच परळी या नगरपालिकेमध्ये जे काही कारभार झाला आहे त्याबद्दल एक रिट पिटिशन दाखल करून न्याय मिळवण्यासाठी त्यांनी हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी दाखल केलेली आहे. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.